आत्ताही परवा सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची मीटिंग झाली, तिथं संविधान ठेवलं होतं। पहिल्यांदाच संविधानाचं दर्शन पंतप्रधानांनी घेतलं आणि नंतर त्यांनी बाकीचं सगळं मार्गदर्शन केलं, इतरांची भाषणं झाली, प्रस्ताव ठेवला, त्याला अनुमोदन दिलं गेलं। मित्रांनो, काल देखील शपथविधी होत असताना संपूर्ण देशाचा कारभार 5 वर्षाच्या करता आता एनडीएच्या हातामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेला आहे। त्यामध्ये अतिशय मनापासून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी साथ दिलेली आहे। त्यांची भाषणं आम्ही जवळनं ऐकली, तुम्ही पण टीव्हीमध्ये पाहिली असतील। त्यांनी सांगितलं की काही झालं तरी सरकार 5 वर्ष टिकवायचं आहे। समोरची लोक कारण नसताना काही ना काही पुन्हा नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करतील। नाही, आता एवढं अधिवेशन झालं की जाणार, त्याच्याशिवाय आपले कार्यकर्ते टिकवता येत नाही आणि कार्यकर्ते टिकवावेत म्हणून अशा पद्धतीनं ते सांगायला मागं पुढं बघणार नाही। उलट आता 284 एनडीए आहे। तुम्ही बघा, थोडे दिवसामध्ये तो आकडा अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर 300च्या पुढे देखील गेलेला तुम्ही सगळेजण पाहाल। त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये कुठली शंका कुशंका मनामध्ये कार्यकर्त्यांनो बाळगू नका। ह्यामध्ये माझा आदिवासी समाज बाजूला गेला, माझा मागासवर्गीय समाज बाजूला गेला। मला इथं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं की उलट यंदाचं वर्ष मला वाटतं संविधान वर्ष म्हणून 75वं असं साजरं करण्याचं स्वतः एनडीए सरकारने ठरवलेलं आहे। त्याच्यामुळं काही करून बाबा मतं कशी आपल्याला मिळवायची हा समोरच्यांचा प्रयत्न आहे। मित्रांनो, सीएच्या बद्दल माझ्या मुस्लिम समाजामध्ये देखील अशाच पद्धतीनं काही सांगितलं गेलं। बाहेर असणारे अल्पसंख्याक आपले त्यांना आपल्या देशामध्ये आणण्याच्या करता काही कायदा केला गेला, परंतु सांगण्यात आलं की आता इथनं बाकीच्यांना बाहेर काढलं जाणार आहे। वाटेल ते सांगतात, रेटून सांगतात, खोटं बोलतात, परंतु ते पटवण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं खरं असताना आपण पटवण्याच्या बाबतीमध्ये कमी पडलो, माझ्या सहित सगळे। मी तर सुरुवाती